नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर लाडकी बहीण योजनेचा जर आज तुम्हाला हप्ता आला नसेल, सोबतच काल ज्या महिलांना हप्ता आला नसेल, तर अशा सर्व महिलांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। त्याच्यामध्ये झालेलं काय आहे की बहुतेक महिलांना जे ऑक्टोबर महिन्यामध्ये पैसे येणार होते तर ते पैसे आलेले नाहीत। आता याच्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे पैसे 5 ऑक्टोबरपर्यंत येणार आहेत हे सुद्धा सांगितलं गेलेलं आहे। परंतु कालपासून बहुतेक महिलांना आधार लिंक नसल्यामुळे पैसे आलेले नाहीत। आता याच्यामध्ये ज्यांनी पोस्टाचं खातं दिलं होतं आणि त्यांचं आधार लिंक होतं, सोबतच ज्या माता भगिनींनी जॉईंट खातं दिलं होतं, तर अशा सर्व माता भगिनींना, फक्त पोस्टाचं खातं दिलेल्या माता भगिनींना पैसे आलेले आहेत। आता ज्यांनी जॉईंट खातं दिलेलं होतं, ज्यांचे उत्पन्न कमी होते, अशा सर्व महिलांना आता भाऊबीजेला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे ज्यांचे पोस्ट खाते आहे, सोबतच इतर जरी तुमचं दुसऱ्या बँकेचं खातं असेल, आता याच्यामध्ये SBI बँक आहे, HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, अशा वेगवेगळ्या बँकांची जर तुम्ही खाती दिली असतील आणि त्याच्याशी आधार लिंक केलं असेल, तर तुम्हाला तिन्ही महिन्यांचे 4,500 रुपये तर मिळणारच आहेत। परंतु ज्यांना काल पैसे आले नाहीत, सोबतच आजसुद्धा भरपूर अशा महिला आहेत की त्यांना पैसे आलेले नाहीत, तर त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पण 3,000 रुपये मिळणार आहेत। सोबतच ज्यांना एकही रुपया भेटला नाही, अशा महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तिन्ही महिन्यांचे 6,000 रुपये मिळण्याची शक्यता दर्शवण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये भरपूर अशा महिला आहेत की ज्यांना अजून एकही रुपया आलेला नाही। आता काही महिलांनी पोस्ट खातं दिलं होतं, सोबतच SBI बँकेचं खातं दिलेलं होतं, तर अशा सर्व महिलांना 5 ऑक्टोबरपर्यंत ज्या माता भगिनींना एकही रुपया आलेला नसेल, अशा सर्व माता भगिनींना ज्यांचं आधार लिंकिंग आहे, मग तुमची कोणती जरी बँक असेल तरी पण चालणार आहे। आता याच्यामध्ये बहुतांश ज्या महिला होत्या त्या पोस्ट बँक खात्यावाल्या महिला होत्या, त्याच्यामुळे अशा महिलांना पैसे भरपूर महिलांना आलेले आहेत। आणि अशा ज्या महिला आहेत की त्यांना पैसे आलेले नाहीत, की त्यांचं वेगळ्या बँकेचं खातं होतं, कारण त्याच्याशी आधार लिंक होण्यासाठी कमीत कमी 15 दिवस लागत होते। त्याच्यामुळे भरपूर महिला अशा आहेत की त्यांनी ICICI बँक, SBI बँक अशा बँकांमुळे सुद्धा भरपूर अडचण आलेली आहे। परंतु शासनाने सांगितल्याप्रमाणे सरकारी पोस्ट खातं हे तुमचं असणं आवश्यक होतं ज्या महिलांना पैसे आले नसतील। परंतु ज्यांनी वेगळ्या बँकेची खाती दिलेली होती आणि त्यांचं आधार लिंक होतं, तर त्यांना काही अडचण नाही जरी तुम्ही पोस्टाचं खातं दिलेलं नाही। आता ज्यांना दुसरा हप्ता मिळालेला नव्हता 3,000 रुपयांचा, आता राज्यामध्ये भरपूर अशा महिला आहेत की त्यांना दुसरा हप्ता भेटलेला नव्हता, त्याच्यासाठी शासनाने तिसरा टप्पा 25 सप्टेंबरपासून सुरू केलेला होता। आता ज्यांना पैसे आले त्यांना आनंदाचे दिवस आल्यासारखे झाले, परंतु ज्यांना आले नाहीत त्यांच्यासाठी तारीख फिक्स करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे तारीख फिक्स झाली म्हणजे तुम्हाला पैसे येण्यास सुरुवात ही 100% होणार आहे। आणि पात्र सर्व लाडकी बहीण योजनेमधील महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत। आता काल भरपूर महिलांना पैसे आले लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा टप्पा होता 4,500 रुपयाचा। आता ज्यांना पैसे आले त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी आपलं बँक खातं चेक करायचं आहे की आपल्याला 1,500 रुपये आलेत की 4,500 रुपये, कारण भरपूर अशा महिला आहेत की त्यांना अजून एकही हप्ता आलेला नाही। त्यांच्यासाठी शासनाने जी महत्त्वाची 4 कामे सांगितलेली आहेत, तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आता पहिलं म्हणजे पोस्टाचं बँक खातं खोलणं, म्हणजेच तुम्हाला जरी 4,500 रुपये नाही आले तरी तुम्हाला ऑक्टोबर महिन्यासह 6,000 रुपयेसुद्धा तुमच्या खात्यावरती येऊ शकतात, किंवा ज्यांना 4,500 आले त्यांना ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे अजून 3,000 रुपये येऊ शकतात। त्याच्यामुळे पोस्ट खातं आवश्यक आहे। आणि ज्यांनी नसेल खोललं, दुसऱ्या बँकेसोबत लिंक असेल, तरी पण तुम्हाला काही अडचण नाही, परंतु सरकारी खातं असल्यामुळे ऑक्टोबरमध्ये 5 तारखेला तुमच्या खात्यावरती पैसे येऊ शकतात। आणि ऑक्टोबर महिन्यानंतर 10 तारखेला ज्यांचे उत्पन्न 2,50,000पेक्षा कमी असेल, जे नागरिक पूर्णपणे रेशनधारक असतील, ज्यांनी पोस्ट खातं खोललेलं असेल, अशा सर्व महिलांना 4,500 रुपये 5 तारखेच्या अगोदर येणार आहेत। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंगणवाडी सेविकांकडे भरलेला फॉर्म। ज्यांनी अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरला, सोबतच ज्यांनी पोस्ट खातं आधारशी लिंक केलेलं होतं, तर त्याच्यातील काही फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत।
आता रिजेक्टेड झालेलं का, तर जॉईंट खातं काही महिलांनी दिलेलं होतं, त्याच्यामुळे सुद्धा भरपूर महिलांचे फॉर्म रिजेक्टेड झालेले आहेत. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितल्याप्रमाणे भरपूर महिलांनी वेगवेगळे बँक खाते दिल्यामुळे काय झालेलं आहे, आधार लिंक होण्यास भरपूर वेळ लागलेला आहे. परंतु ज्यांचा आधार लिंक असेल, फॉर्म पात्र असेल, अशा महिलांना पैसे नक्कीच येणार आहेत. कारण रक्षाबंधनच्या दिवशी महिलांना दुसरा टप्पा 3,000 रुपयांचा जमा करण्यात आलेला होता आणि जो तिसरा टप्पा आहे त्याची तारीखसुद्धा दिलेली होती 25 ते 29 सप्टेंबर. या 4 दिवसांमध्ये राज्यातील सरसकट सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती पैसे येणार होते, परंतु काही महिलांना पैसे आलेले नाहीत. त्याच्यामुळे आदिती तटकरे मॅडमनी एक नवीन तारीख दिलेली आहे. ती तारीखसुद्धा आता फिक्स झालेली आहे. म्हणजेच तुम्हाला तारीख फिक्स झाल्यानंतरच 5 ऑक्टोबर ही तारीख फिक्स झालेली आहे. कारण राज्यामधील भरपूर तारखा जेवढ्या दिलेल्या होत्या त्या सर्व तारखा अपात्र ठरलेल्या आहेत. त्याच्यामुळे राज्यातील सर्व महिलांना तिन्ही महिन्यांचे 4,500 रुपये तर येणारच आहेत. सोबतच ज्यांना 4,500 रुपये आले असतील त्यांना 10 ऑक्टोबरपासून अजून 3,000 रुपये येणार आहेत. म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्याचे अजून 3,000 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. आता तुम्हालाच का पैसे येत नाहीत, तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांचा आधार DBT असेल, ॲक्टिव्ह असेल, सोबतच बँक खातंसुद्धा तुमचं ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला 5 ऑक्टोबरपर्यंत तुमची कोणती जरी बँक असेल तरी पण तुम्हाला पैसे येणार आहेत. सोबतच आर्थिकदृष्ट्या जे सक्षम नागरिक नाहीत त्यांनी महत्त्वाची जी कामे करायला सांगितलेली होती ती म्हणजे रेशन KYC. ज्यांचे रेशन कार्ड होते त्यांनी KYC करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे सुद्धा भरपूर महिलांचे फॉर्म रिजेक्टेड होऊ शकतात. त्याच्यामुळे पोस्ट खातं दिलेलं असेल, आधारशी लिंकिंग केलेलं असेल तर तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. कारण राज्यातील भरपूर महिलांना पैसे आलेले नाहीत. फक्त 10% महिला अशा आहेत की त्यांना पैसे आलेले नाहीत आणि 90% महिलांना पैसे आलेले आहेत. त्याच्यामध्ये रेशनधारक कुटुंब होते, त्या महिलांची अगोदरच KYC झाल्यामुळे त्यांचे आधार बँक खात्याशी लिंक होते. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा काळजी करायची काही गरज नाही. तुम्हीसुद्धा तुमचं बँक खातं आधारशी लिंक करायचं आहे. त्याच्यामुळे राज्यातील ज्या पात्र महिला ठरतील लाडकी बहीण योजनेसाठी अशा सर्व महिलांना अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत. सोबतच ज्यांना अगोदर पैसे मिळालेले आहेत त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे सुद्धा अजून पैसे मिळणार आहेत. त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा काळजी करायची काही गरज नाही. आता ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला नसेल तर त्यांना अजून एक संधी दिली जाणार आहे. ज्यांचे रिजेक्टेड असतील, इन पेंडिंग असतील तर तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरायचा आहे. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा.